जर आपण इथं बघितलं तर जरा सापासारखा मासला दिसतो, पण आहे वाम. या मासलीमध्ये तिकडनं मासली खरेदी करायची आणि इकडे कटिंगला आणायची. संपूर्ण पाटी आणि 300 रुपयाला संपूर्ण हा बागडा. म्हणजे तुमच्याकडे हा बघा एकदम भला मोठा असा मासा आहे. हा कोणता मासा आहे? आणि नारबा 150. या सर्व 500 रुपयाला टोपली आहे. बघा बोंबील आहे 300 रुपयाला पाटी. हा संपूर्ण पतंगाचा आकार आणि ही त्याची दोरी. नमस्कार मित्रांनो, सागर पाटील परत आपल्या नव्या व्हिडिओमध्ये खूप खूप अशी स्वागत करत आहे. मित्र हो, आपण इंट्रो जर पाहिलाच असेल, खरोखर सांगतो की एक मजा आली असेल तुम्हाला म्हणजे मासे वगैरे बघून. तर आज आपण आलो करंजा जेट्टी फिश मार्केट. तर करंजा फिश मार्केटला म्हणजे आपलं करंजा मासली मार्केट आहे, तर तिथे भेटणारे मासे, माशांचे प्रकार, किमती वगैरे. आणि हा व्हिडिओ मी सुरू करण्या अगोदर मी इथल्या बांधवांचे खूप खूप धन्यवाद देतो, म्हणजे आपल्या करंजेवासींचे, इथल्या व्यापाऱ्यांच्या, येणाऱ्या ग्राहकांचे आणि आपल्या प्रेक्षक वर्गाचे. कारण कसं आहे की आपल्या मार्केटमध्ये एक नवीन कंटेंट ॲड होणार होता, तो म्हणजे मार्केटिंगचा. तर त्याची सुरुवात आपल्या करंजा मार्केटपासून झालेली आहे. त्याबद्दल मी परत एकदा सर्वांचे खूप खूप त्यांना धन्यवाद देतो. आणि पण व्हिडिओ सुरू करूया जेणेकरून तुम्हाला खूप अशी मजा येईल. आपला करंजा मार्केट म्हणजे आपला करंजा मासली मार्केट, करंजा जेट्टीवरचा मासली मार्केट. तेव्हा मी तुम्हाला सांगतो की गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये आता यंदाच बरीच अशी सुधारणा झालेली आहे. आपण जर पाहिलं तर वरती शेड वगैरे आहे, त्यामुळे तुम्ही कोणत्याही ऋतूत या, कुठलाच प्रॉब्लेम नाही. म्हणजे उन्हाळ्यात या, पावसाळ्यात या, हिवाळ्यात या, कसलाच प्रॉब्लेम नाही. आणि आता आपण जर पाहिलं तर आता आपण चालणार आहोत करंजा फिश मार्केटमध्ये. आपण प्रवेशच तर केलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे की आज काय काय भेटतं ते पण बघायचं आहे आणि माशांची आपल्याला ओळख पण बघायची आहे. बघा इथे आपण गेलो तर सुरुवातीलाच आपणास चिंबोरे दिसतात, आपले खेकडे, म्हणजे आपले समुद्रातले खेकडे. त्यांची म्हणजे तुम्ही डिझाईन जर बघितलं तर वेगवेगळ्या प्रकारचे आहे. आणि इथं कोत्या मासा, याला कोत्या म्हणतात. आणि इथे पण त्याच चिंबोरे आहेत. बघा या चिंबोऱ्यांची म्हणजे आपले समुद्र चिंबोऱ्यांची जे असतात ना, एकदम डिझाईन असते. बघा इथे पण बघा वेगवेगळ्या प्रकारचे चिंबोरे आहेत. आणि हा आपला हलवा. हा कसा आहे चिंबोरी? कशी आहे? 500 रुपये टोपली ना बाई, 500 रुपये टोपली आपली चिंबोऱ्यांची आहे. आणि ही 400 रुपये एक पीस. 400 रुपये एक पीस ना. बघा 400 रुपये एक पीस. जवळजवळ 1.5 फूट लांबीचा हा आपला कोत्या आहे. आणि त्याची साईज पण भारी आहे. सुरुवातच आपण अशी केली होती की त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की आपल्याला आज काय बघायचं आहे. तर आपल्या करंजा फिश मार्केटला काय काय मासे मिळते ती, आणि विशेष म्हणजे आपल्याला मासलीची ओळख, तर ती देखील आपण करू, म्हणजे जेणेकरून तुम्हाला मासली खरेदी करताना कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही. माझा आपण आता व्हिडिओला सुरुवातच केलेली आहे. आणि आता ह्या स्टॉलवर जर आपण आलो तर विविध प्रकारचे मासे आहेत, आपण बघू शकतो. हा बघा एकदम भला मोठा असा मासा आहे. हा कोणता मासा आहे? पतेरा ना. हा बघा हा पतेरा आहे. आणि इथे जर आपण बघितलं तर इथे ही तांब आहे. आणि हा जो मासा आहे ना, बघा कसा दिसतो, एकदम मोठाची मोठा. हा नारबा आहे. आणि हा कोणता आहे? टोचा ना. 12 कोडा. म्हणजे हा छोटा आहे साईज आणि ही मोठी आहे साईज, बरोबर ना. हा बघा हा घोळ मासा, ज्याने अखंड मीडिया गाजवली तो हा आपला घोळ मासा आहे. याची कशी आहे किंमत? याची 500 रुपये. 500 रुपये किलो आहे. आणि हा आपला पतेरा किती? 250 रुपये किलो. आणि नारबा 150 रुपये काय किलो? सगळा किलोवर आहे ना. ओके ओके, धन्यवाद. बघितलं तर आपल्याला भरपूर असा मोठा असा मार्केट भरला आहे. आता कसं आहे की बऱ्याच ठिकाणी डबल मासली पण असते, पण आपल्याला जर युनिक अशी नवीन दिसली की तुम्हाला मी सांगतो. आता बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला माहिती पडल्यात, आणखी काय काय आहेत ते आपण बघायला जाऊया. आपण इकडे जर पुढे आलो तर इथे देखील बघा सुंदर मासली आहे इथे. आणि हा कसा आहे? सर्व 500 रुपयाला का? बघा या माकल्या आहेत आपल्या, छोट्या माकल्या असतात त्या, या सर्व 500 रुपयाला टोपली आहे. आणि हे पापलेटा ही सर्व 700 ला का? ओके. हे काय कलेट का? हा खापरी कलेट आहे बघा, 1000 रुपये किलो. बघू शकतो आपण इथे. बघा इथे पण आपली चिंबोरी आहे, पण आपण आता मागं चिंबोरीचा घेतलेला आहे. तसं आता पुढे इकडे येऊया. इथे बघा इथे हलवा आहे. आणि इथे सुरमई. ही सुरमई कशी आहे? कशी आहे? 300 ला पीस आहे ना. आणि ही करली 100 ला आहे काय? इथे पण बघा इथे नारबा आहे. ही 300 रुपयाचे 2 जोडे का? ओके. नारबा बघा 300 रुपयाच्या 2 जोडे. आणि इथे आपला बॉम्बे डक म्हणजे आपला बोंबील आहे. 100 रुपये.
हा कसा 100 रुपये वाटा आहे? 100 रुपये वाटा. हा बघा ही बघा ताटली बघा किती मोठी आहे आपला ताट. त्याच्यामध्ये असणारा हा 100 रुपये वाटा हा बोंबील आहे. आपण पुढे चाललोत आणि जर बघितलं इथे आणखी इथे भाऊ बसलेले आहेत आणि इथे पण बोंबील आहेत. ही कशी आहे बोंबलाची पाटी? फक्त 300 रुपयाला. 300 रुपयाला फक्त पाटी. बघा. बोंबील आहेत ते. हां हां बघा बोंबील आहेत 300 रुपयाला पाटी. एक नंबर. एवढी मोठी पाटी 300 रुपयाला. आपण जाऊया. आपल्याला चालत चालत जायचं आहे. तसं आपल्याला काही मासले वगैरे भेटले की तिथे आपल्याला एक्सप्लोअर करायचे आहे. इथे आपण बघू शकतो इथे पण आता भाऊ बसले आहेत. यांच्याकडे पण काहीतरी एक युनिक मला दिसलेलं आहे. हे काय? त्याला पाला म्हणतात. हां छोटा हां हां छोटा पाला ना. ही कशी आहे पाटी? 600 रुपये. बघा ही 700 रुपयाला पूर्ण टोपली आहे. 500 रुपयाला देतो. हां म्हणजे बार्गेनिंग होते बरोबर. आणि इथे पापलेट. ही पापलेट कशी आहे सर्व? 500 रुपये. ही 500 रुपये किलो. आणि ही याचा रेट आपला याच आहे ना? पूर्णच आहे. ओके ओके. दोन्ही साईडला मार्केट आहे. तर आपण काय करणार आहे की एकच कुठलीतरी साईड पकडूया आणि जाताना ही साईड येताना ही साईड अशी पकडली ना किंवा बघूया आपल्याकडे काय युनिक काहीतरी भेटलं तसं आपण घुसूया. म्हणजे जेणेकरून तुम्हाला फक्त काय माहिती करायची आहे म्हणजे टेन्शन नाही. पण आता पुढे आलो इथे आपल्या असं बॉम्बे डक म्हणजे आपला बोंबील दिसतो इथे. कसा आहे हा बोंबील वाटा? कितीला? 100 रुपयाला ना. बघा हा 100 रुपयाला सर्व आहे. अगदी आता मासले देखील फ्रेश आहे ना. आणि हा पापलेट हा 800 रुपये किलो. म्हणजे बघा बोंबलाचा रेट जो आहे तो वाट्यावर आहे आणि याचा वजनावर असा वाटा आहे. बघा आंबारीचा वाटा. यो आंबारचा वाटा कसा आहे? 50 रुपये का? बघा 50 रुपयाला हा आपला कोलंबी. एक कोलंबीचा प्रकार येतो याला आंबार म्हणतो आपण. आणि ह्याच्या पुढे आलो तर इथे पण बघा वेगवेगळ्या प्रकारचे. आता मगाशी आपण लाल तांब बघितले. आता इथे पण बघा ही पण लालच आहे पण जरा याचा कलर जरा चढला नाही अजून. आणि हा काय काय मूर्ती बोलतात त्याला. मूर्ती ना. हां हां हा कसा आहे ताट? 200 रुपयाला आहे ना. बघितलं आपण. हां आणि हा कोलंबीचा वाटा कसा आहे? 200 रुपयाला. नाही ही कोलंबी कोणत्या प्रकारची आहे? म्हणजे चैती ना. हा बघा 200 रुपयाला पूर्ण वाटा आहे. मोठी मोठी अशी कोलंबी आहे. आपल्या अंगठ्यापेक्षा देखील मोठी आहे. या मार्केटला आल्यावर तुम्हाला फिलिंग खूप छान येईल कारण मोठंच्या मोठं असं मार्केट आहे. आणि भरपूर प्रमाणात आता मासली उपलब्ध आपल्या याच्यामध्ये आहे. बघू शकतो आपण. इथे पण बघा हलवा आहे. आता तिकडे पण हलवा होता आणि आता जरा म्हणजे आता साईजमध्ये फरक असतो. आणि ही कोलंबी कशी आहे? ही 100. मागे एकदा आपण आपल्या कुठल्या तरी म्हणजे आपल्या गावच्या वगैरे बाजारात वगैरे पाहिलं तर कोलंबी जी होती ना तर तिने जवळजवळ म्हणजे असं बोला की उच्चांकच पार केला होता. परंतु आता आपण जर करंजा मार्केटला जर बघितलं तर कोलंबी अवघ्या 100 रुपये किलोची आहे. बघा इथं लाल कोलंबी ना अगदी स्वस्त आहे. आता तुमच्याकडे काय रेट चालू आहे तर तुम्ही मला कमेंटद्वारे नक्कीच सांगा आणि आपल्या करंजा मार्केटला भेट द्यायला विसरू नका. बघा ही कोलंबी 100 रुपयाला आहे. आणि जर आपण इकडे बघितलं तर हा काय पापलेट ना. पापलेट हा कसा आहे किलो? रुपये किलो आहे ना. आणि बघा हा इथं हलवा आहे. हा हलवा कसा आहे? हलवा तो 350 रुपये. हा 350 रुपये किलो ना. बघा 350 रुपये किलो हलवा आहे. आणि ही कोलंबी ही 150 रुपये किलो. आता ह्या कोलंबीमध्ये आणि या कोलंबीमध्ये फरक काय म्हणजे असं आहे? साईजमध्ये फरक आहे. बघा एवढी कोलंबी स्वस्त आहे ना. बघा 150 रुपये किलो एवढी मोठी कोलंबी. तर खूप छानच वाटतं आणि फिलिंग देखील खूप छान येते. कारण कसं आहे की इथली मासली जी आहे ना ती एकदम फ्रेश आहे. कारण इथे बघा इथं समुद्र आहे. म्हणजे आपल्या जे होडी येते त्या होडीतून डायरेक्ट मासली इकडे मार्केटमध्ये विकायला आणली जाते. आपण पुढे जाऊया. पुढे जावंच लागेल. मार्केटमध्ये जास्त पुढे जाऊया हा शब्द वापरावा लागतो. आणि इथे जर आपण बघितलं इथे बघा बांगडे आहेत. सुंदर सुंदर बांगडे आहेत. हा बांगडा कसा आहे? 300 रुपये किलो ना. मग अरे बापा बघा माझा भ्रम झाला होता. 300 रुपये पाटी आहे ही बघा बांगड्यांची. हा कोणत्या प्रकारचा बांगडा आहे? काठबांगडा ना. हा बघा याच्यावर एक मस्त अशी सुंदर लेअर आहे. बघा नैसर्गिक आहे ते. हा काठबांगडा 300 रुपये ही संपूर्ण पाटी आहे. मला पर्यंत किलो वाटला होता पण किलो नाही. आणि ही चिंबोरी 300 रुपये काय पाटी. बघा आपल्याकडे चिंबोरी कितीला मिळते बघा. आणि इथे बघा 300 रुपये म्हणजे समुद्रातली चिंबोरी आणि रंगबेरंगी चिंबोरी अशा बघा 300 रुपयाला संपूर्ण पाटी आणि 300 रुपयाला संपूर्ण हा बांगडा. म्हणजे तुमच्याकडे मार्केट आपण एक्सप्लोर करत करत आता पोहोचलोत. आता काही ठिकाणी अशी मासली आहे तर तिथे अगदी म्हणजे इथे पण आता हा डिफरंट जरा आपल्याला जरा वाटतो. म्हणजे वेगळ्यापेक्षा नेहमीपेक्षा वेगळा मासा वाटतो. हा कोणता आहे मासा? शिरकोल ना. याला पोपट पण बोलतात ना. पोपट वेगळा ना.
हे बघा शिरकोल हा मासा आहे. आणि हा रावस ना, हा बघा रावस मासा. याचा भाव कसा आहे रावसचा? पीस का किलो का? ओके ओके. बघा 900 रुपये किलो आहे रावस. आणि हा शिरकोल 250 रुपये 300 रुपये. आणि ही कोणत्या प्रकारची कोलबी आहे? व्हाईट आहे, व्हाईट सोल. व्हाईट सोल ना. ही कशी आहे किलो? ही 500 रुपये. ही 500 रुपये किलो ना. बघा ही मोठी कोलबी आहे 500. बघू शकता त्या बघा आपल्या वाकट्या आहेत या वाकट्या. या वाकट्या कशा आहेत? 200 रुपये काय? सर्व काय? बघा 200 रुपयाला सर्व मोठाच्या मोठा असा वाटा आहे. हो हो. आणि ही कोलबी कशी आहे? कोलबी 400ला. ही 400ला. बघू शकता आपण इथे आता कसं कोळीवाड्याची आपलं फिलिंग येते आपणास इथे. आणि यो कोलिम 200 रुपये काय? बघा संपूर्ण पाटी 200 रुपयाला. करंजा मार्केट फिरतोय आणि सेम अशी मासली तुम्हाला दिसते. विविध प्रकारच्या माशांची ओळख दिसते. मजा येते मला देखील आणि तुम्हाला देखील मजा येत असेल, कारण मासे प्रत्येकाला प्रिय असतात. आता जर आपण आलो तर बरीचशी मंडळी इथे खरेदीला आलेली आहेत. मगाशी मी आलो जरा कमी माणसं होती, आता जरा जास्तच माणसं आहेत. म्हणजे संध्याकाळ होती तशी गर्दी देखील वाढते आणि विविध प्रकारची मासली आहे. मजा येते. जसं आपण फिरतो आमच्याकडे गिरायक आहे तिथं आपण नाही, नंतर जिथं सध्या ग्राहक नाही तिथं, कारण तसा प्रत्येकाचा धंदा असतो. आता इथे बघूया आपण. बघू शकतो इथं आपल्याला दिसतो पाकड. बघू शकतो हा पाकड जर तुम्ही पाहिला ना तर तुम्हाला बघा पतंगाची आठवण येते. बघा हा संपूर्ण पतंगाचा आकार आणि ही त्याची दोरी, म्हणून मी दोरी. हां बघा ही दोरी. बघा म्हणजे कसं वाटतं की आपण पतंग उडवतो आणि असे एक म्हणजे आपल्याला इथं कुतूहल वाटतं. हा कसा आहे पाकट? 500 रुपयाला का? ओके ओके. बघा 500 रुपयाला हा पाकट आहे. म्हणजे कोणी पाकटप्रेमी असतील म्हणजे माझ्यासारखे त्यांनी हा नक्कीच बघा मोठाचे मोठा आहे. आता याची साईज कशी मोजू काय सांगू शकत नाही. बघा वितावरचं साईज मोजली तर 2 वित असा मोठा होतो आणि इकडनं पण 2, म्हणजे कसा म्हणजे आकाच्या पतंगासारखा आकार त्याला आहे. आणि जर इकडं आपण बघितलं तर इथे पण कोलंबी दिसते. ही कोलंबी कशी आहे? 800 रुपये किलो ना. आणि पुढं जर आपण आलो तर इथे आपला सुरमई. ही सुरमई कशी आहे? ही 800 रुपये किलो ना. आणि या आंबारीचा वाटा कसा आहे? हा संपूर्ण 100ला का? बघा संपूर्ण 100 रुपयाला आहे. मस्त छान अशी मासले इथे बघू शकतो आपण. पुढे जाऊया आपण. जर आपण इथं बघितलं तर जरा सापासारखा मासला दिसतो, पण हा साप नाही आहे, तर हा आपला आहे वाम. हां वाम असा त्यांना शब्द आहे. अशी किलशी पण असते ना? काली असते. हां पण किलशी जरा डिफरंट वेगळी असते ना, अशी वेगळी असते. तिला काटपिट असतात. ही वाम कशी आहे? ही 200 रुपये किलो वाम आहे. बघा बघू शकतो आपण. आणि ते पापलेट आहे. तर तो डिपार्टमेंट कुठला आहे माझा? हा कटिंगचा डिपार्टमेंट आहे. म्हणजे कसं आहे की तुम्ही जर एखादी मासली घेतली तर तुम्हाला जर कापताना आली ना तर तुम्ही इथे येऊन कटिंग करू शकता. की पाहिलं तर बघा इथं ताई कटिंग करत आहे. ही ताई काय कट केलीस? करली का? हां बघा कुठल्याही प्रकारची मासली असतो इथे तुम्हाला कटिंग करू भेटते. म्हणजे तुम्हाला जरी त्या फिश मार्केट तुम्ही जरी भेट दिली तर तुम्हाला कसला टेन्शन नाही आहे. अरे वा. बघा माणसं आलेत आणि त्या घेतलेली मासली असते ती कटिंग करत तिकडे दिलेली आहे. कटिंग केलेली मासली आता इथं भरली जाते. बघा हो बघा म्हणजे या मासलीमध्ये तिकडनं मासली खरेदी करायची आणि इकडे कटिंगला आणायची. मस्त सुविधा छान आहे. इथे जेवढं काय आहे ना हे सर्व कटिंग डिपार्टमेंटच आहे. इथे मासली कटिंग केली जाते, म्हणजे साफ वगैरे करून दिले जाते. आता बघा मगाशी ताई करली साफ करते, आता इथे बोंबील साफ करते. हां हां मग त्याचा रेट असेलच ना, शेवटी माणूस काम करत होते त्याला मजुरी पाहिजेच. करंजा फिश मार्केटमध्ये आपण एका साईडने चालत आलो आणि कटिंग डिपार्टमेंटला गेलो. तर आता आपल्याला कसं होतं की एका साईडने आलो तर आणि दुसऱ्या साईडला पण आपण गेलो. जसं की आपल्याला जसं काही डिफरंट अशी मासली मिळाली तर त्याप्रमाणे वेगवेगळी मासली, म्हणजे कशी सेम तिथेच मासली दाखवून जमत नाही. तर म्हणजे सेम ती दाखवतोच आपण, पण ते कसं आहे की काही साईज वेगळी असते. म्हणजे छोटा पापड असतो, मोठा पापड असतो, त्याचा भाव कसा असतो. आता आपण परत रिटर्न जाऊया आणि आणखी आपलं काय युनिक असं दिसलं की आपण नक्कीच तिथे घुसूया. मार्केट खूप मोठं आहे, मोठ्या प्रमाणात मार्केट असल्यामुळं आणि कसं आहे की इथच्या जागच्या जागेवर इथं होड्या म्हणजे इथं मोठा बंदर आहे. त्या बंदरामुळं इथे मासे तुम्हाला स्वस्त मिळते आणि दुसरी गोष्ट म्हणजे फ्रेश मिळते. तेव्हा पण काय थोडा त्रास करायचा आहे आपल्याला आणि इथे यायचं आहे. एवढा काय त्रास होत नाही, कारण आता उरणमध्ये येण्यासाठी तुम्हाला रेल्वे आहे, बस आहे, स्वतःची गाडी देखील घेऊन येऊ शकता. त्या टेन्शन नाही. पुढं जर चाललो तर मजा येत आहे. आज तुम्हाला मजा येईल. आता इकडे पण बघा बागड्या आलेल्या आहेत या साईडला. इकडे आता चिंबोऱ्या वगैरे आलेल्या आहेत. तिकडला चिंबोऱ्या मोठमोठ्या आहेत.
आणि इथं आपण दिसतो हे काय आहे? हेकरू आहेत ना. हा कसा आहे भाव हेकरूचा? हेकरू कसा आहे? 500 वाटे 500 रुपये पाटी आहे का? बघा 500 रुपयाला हेकरूची पाटी आहे. आणि हे तुम्हाला मी मिक्स मोर आहे मिक्स मावर आहे ना. ही कशी पाटी आहे? तो 200 रुपये वाटे 200 रुपये पाटी आहे ना. नाही फ्रेश आहे ते माहिती आहे, पण काही प्रकार असतात ना पांढरे आणि ही ओरिजिनल ना. ओके ओके. ही ताम कशी आहे? 500 रुपये किलो आहे ना. आणि ही कोलंबी कोणत्या प्रकारची आहे? ही 200 रुपये वाटा हां हां. आणि ही 400 रुपये किलो. ही 400 रुपये किलो आणि ही 200 रुपये वाटा. बघू शकता आपण छान असा आपला स्टॉल आहे आणि त्या स्टॉलवर बघा तांब आहे आणि कोलंबी आहे. रोज असते का? ओके. बघा कामिनी ताई म्हणून आहे, रोज मासली असते. चेहरा लक्षात ठेवा आणि स्टॉल आपलं लक्षात ठेवा. पुढे आपण जसे जसे चाललो तसे तसे विविध प्रकारची मासली आपल्याला दिसते. आणि हा कोणत्या प्रकारचा मासा आहे? हापनूस ना. हा बघा हापनूस जरा बघायला मस्त वाटतो बघा. हा कसा आहे? 600 रुपये किलो ना. बघा 600 रुपये किलोला हा आपला हापनूस आहे. जसं जसं मार्केट आपण फिरतो तसं तसं काही ना काही आपल्याला पाहायला मिळते आणि मजा येते, छान वाटतं. प्रवाद येतो म्हणजे मी सांगितलं ना की इथली ताजी मासली कशी मिळते. अरे मामा भेटले आहे. नमस्कार मामा. काय मामा बरं आहे ना? हां हां. बघू शकतो आपण आता मामाने मला माहिती दिलेली आहे की इथे बघा या साईडला इथं बोटी आहेत. आणि आता माहिती द्यायची तशी पण गरज नाही आहे तुम्हाला. इथं सर्व बोटी आहेत आणि मोठा बंदर आहे आणि इथून बोटीतून मासली असते ती डायरेक्ट इकडे बाजारात येते. असं होतं की आपण एखाद्या मासली मार्केटला जातो आणि आपल्याला माशाचं नाव माहिती नसतं, तर आपली कदाचित म्हणजे म्हणजे नाव माहिती नसतं, त्याची चव वगैरे माहिती नसते. तर आपल्याला नाव माहिती होण्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे. तेव्हा मला माशांची ओळख झालीच असेल. तेव्हा हा आपला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ लवकरच एका नव्या व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला एक सांगतो की हा व्हिडिओ जास्त जास्त शेअर करा जेणेकरून तुम्हाला माशांची ओळख होईल आणि छान होईल. म्हणजे कसं की आपल्याला मासे खरेदी करताना आपल्याला कोणत्याही प्रकारचं म्हणजे अडाणीपणा नको. तर आपण मासलीबाबत आपण एकदम प्रशिक्षित झालं पाहिजे यासाठी हा व्हिडिओ जास्त जास्त शेअर करा. व्हिडिओ लवकरच एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय किराई, जय किंदो.